सातपूर येथील रजविया मस्जिद येथे शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन मस्जिदमध्ये मुख्य मौलाना आसिफ रजा, मौलाना अख्तर रजा, मौलाना आसिफ शोएब रजा यांच्या मार्गदर्शनाखाली तमाम मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले। सकाळी 8 ते पावणे 9 पर्यंत नमाज आणि कुराण शरीफचे पठण केले। या प्रसंगी मौलाना आसिफ रजा यांनी मुस्लिम बांधवांना सामुदायिक एकतेचा संदेश दिला। आपण सर्व भारतीय आहोत आणि सर्वांनी एकत्रित राहून उत्साहात सामील व्हावे असे आवाहन केले आणि ही पवित्र ईद साजरी करावी असा संदेश मौलाना यांनी दिला। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था बिघडत आहे। या युद्धाचे परिणाम भारतातही जाणवत आहेत। परिणामी इंधनाचे दर वाढलेत। भारतीय बाजारपेठेतही त्यांच्या छटा उमटत आहेत। दोन्ही देशांमधील शिगेला गेलेल्या संघर्षामुळे प्रचंड वित्तहानी, जीवितहानी होत आहे। देश उद्ध्वस्त झाले आहेत। जेथे युद्ध सुरू आहे तेथील जनजीवन विस्कळीत, पूर्णतः अस्ताव्यस्त झाले आहे। आज रमजान ईदचा पवित्र पर्व सुरू असल्याने आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की हे अल्लाह संपूर्ण जगात शांतता नांदली पाहिजे, मनातील क्लेश दूर व्हावेत आणि सर्वत्र माणुसकी प्रेरित केल्या जावी। मानवी समाज सुखी हो, सलामत राहोत अशी प्रार्थना रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करताना केली। रमजान ईद निमित्त संपूर्ण देशात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी अशी अल्लाह चरणी प्रार्थना केली असेही येथे मौलवींनी सांगितले। या प्रसंगी मौलाना आसिफ रजा, मौलाना अख्तर रजा, मौलाना हाफिज अली अहमद, हाजी फारुख खान पठाण, माजी सभापती सलीम मामा शेख, नगरसेवक नितीन बाळा निगळ, सामाजिक कार्यकर्ते रविनाना काळे, नगरसेविका सविता रवींद्र काळे, निलेश भंदुरे, अरुण काळे, भिवानंद काळे, दिनकर शिरसाट, तारिक पठाण, सलीम पठाण, महमूद शेख, वैयाज शेख, यासर शेख, रुस्तम शेख, फैजल पठाण, अब्बास शेख, इरफान पठाण, सलीम शेख, अमीन शेख, राजू कुरेशी, तस्लीम शेख, इम्रान शेख, अलीम शेख, अनीस शेख, आसिफ शेख, चिराग शेख आदी विविध पक्षनेचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित असलेले फारुख खान पठाण, सलीम मामा शेख, रविनाना काळे, सविता काळे, नितीन बाळा निगळ, दीक्षा लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। भाऊ काय सांगणार, आज सगळ्यात मुस्लिम समाजाचा सगळ्यात मोठा ईद रमजान सण आहे, काय सांगणार? आपण बघितलं आज पवित्र महिन्याचा आज रमजान या ठिकाणी सर्व आपले भारतीय मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आनंदात साजरा करत आहात आणि आपल्या या प्रभागातील या मशिदीमध्ये सर्व धर्मीय या ठिकाणी येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात आणि हेच आपल्या सातपूर गावचं एक वैशिष्ट्य आहे। प्रेम, बंधुता, एकता अशा न्यायाप्रमाणे सर्वजण पुण्या गोविंदाने या ठिकाणी राहता आणि मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने सर्व प्रभागातील माझ्या मुस्लिम बांधवांना तसेच सातपूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना या पवित्र रमजान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। सध्या देशामध्ये युद्ध चालू आहे, हे युद्ध थांबावं म्हणून आपण अल्लाह तालाकडे असो, हिंदू देवतांकडे असो काय प्रार्थना करतात? आज आपल्या देशात जे युद्ध चालू आहे, प्रत्येक भारतीयांना, प्रत्येक नागरिकांना वाटतं की असा प्रकार कुठेही झाला नाही पाहिजे आणि आजच्या या पवित्र दिवशी आणि 2 दिवसापूर्वीच आपला हिंदू धर्मीय गुढीपाडवा देखील या ठिकाणी उत्साहात साजरा झाला। सर्व धर्मियांच्या वतीने प्रार्थना करेल की हे युद्ध लवकर थांबलं पाहिजे आणि त्या युद्धामुळे जो शेवटचा नागरिक त्या ठिकाणी त्याचं नुकसान होतं, आज गॅसची टाकी मिळत नाही आहे किंवा अनेक असे संकट निर्माण होतील, म्हणून मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करेल की हे युद्ध थांबले पाहिजे आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे। जे रोजेचे उपवास ठेवले होते, काल रात्री चंद्र दिसला आणि आज पूर्ण भारत देशामध्ये ईद याची उत्साहात आणि प्रेमामध्ये साजरी होत आहे। खरं तर सातपूर गावची परंपरा आहे, सातपूर ग्रामस्थ व लोंढे कुटुंबीय हे गेल्या अनेक दशकांपासून या ठिकाणी मुस्लिम बांधवांसोबत हसून खेळून एक माणुसकी, एक ह्युमॅनिटी त्याला म्हणतात, त्या नात्याने ईद साजरा करत आहेत।
देशामध्ये माणूसच माणसाच्या कामा येतो, कोणतं जनावर येत नाही. त्यामुळे माणसानेच माणसाविषयी प्रेम ठेवलं पाहिजे. हीच या देशाची एकाग्रता आहे. हा देश वेगवेगळ्या जातीने, वेगवेगळ्या भूषाने, वेगवेगळ्या भाषेने सजलेला आहे. त्यामुळे मी आज आपणा सर्वांना ईदच्या या शुभ सणानिमित्त मी आपल्या सर्वांना असं आव्हान करतो की काही जे लोक आहेत ते या देशामध्ये फक्त मताच्या स्वार्थासाठी हिंदू मुसलमान घडवतात, तर त्यांच्या मागे लागू नका. मुसलमानांनी हिंदूंकडून खरेदी करा आणि हिंदूंनी मुसलमानांकडून खरेदी करा, कारण की सर्वात मोठा धर्म हा माणुसकी आहे. असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आव्हान करतो, माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, माळी समाज अध्यक्ष म्हणून आणि लोंढे कुटुंबियाकडून. आज रमजान महिन्याची ईद उल फित्र याला म्हणतात, संपूर्ण देशामध्ये आज साजरी होत आहे आणि जगामध्ये काल झालेली आहे. आपल्या इथं एक दिवस उशिरा चंद्रदर्शन झाल्यावरच आपण साजरी करतो. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आज ईद साजरी होत आहे. ही गोड ईद आहे आणि आपल्या भारतामध्ये ही गोडी कायम राहावं म्हणून सदैव इथे उपस्थित असलेले जसे कार्यकर्ते, नेते आहे, नगरसेवक आहे, हे प्रयत्नशील आहे. आजपर्यंत सातपूरचा इतिहास आहे. सर्व धर्म समभाव आणि सर्व पक्षीय एकत्र मिळून सण, यात्रा, इतर सर्व जयंत्या आपण साजरे करत आलो. आणि आजही तुम्हाला इथं दिसतंय का राजकीय एकात्मा जर असेल तर अपवाद आहे नाशिकमध्ये सातपूर हा, तर सर्वांची एकता, अखंडता इथून दिसून येते. हीच एकता, अखंडता सदैव कायम राहो याकरता आम्ही सर्व आज प्रार्थना झालेलीच आहे. यापुढे आपण करूया. गावची यात्रा संपलेली आहे. मला वाटतं काल कुस्त्या पण झाले. तर आता आपसामध्ये जे आले निवडून आणि जे पडले त्यांनी आपसामध्ये कुस्त्या न खेळता यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकरता प्रयत्न करावा आणि चांगले बोल आपल्या मुखातून काढावं. याच गोड ईदच्या दिवशी मी आपण जाहीर करतो आणि सातपूर मुस्लिम समाजाच्या वतीने सातपूर परिसरातील सर्व धर्मीय समाजाला, बहुजन समाजाला ईदच्या आम्ही शुभेच्छा देतो. पत्रकार आमचे नेहमी बरोबर हजर असतात, त्यांचा आम्ही आभार मानतो. पोलीस अधिकारी यांनी खूप चांगलं बंदोबस्त अख्ख्या नाशिक शहरामध्ये आज ठेवलेला आहे आणि असंच आपल्या इथं काही भीतीच नाही आहे. वार जरी चालू आहे तर ते वार थांबवावं याकरता प्रत्येक ठिकाणी प्रार्थना झालेली आहे. कारण तिथं जरी वार चालू आहे, युद्ध चालू आहे, त्याचे संकट, त्याची परिस्थिती आपल्याला हाताळावी लागत आहे. घराघरात त्याची काही ना काहीतरी फंत वाटून दिसत आहे. आपल्याला काय गॅस असेल, पेट्रोल असेल, यापुढे हे युद्ध थांबा याकरता सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि युद्धामध्ये नाहक निष्पाप लोकांचा बळी जातो. जे युद्ध करायला लावतात ते आपल्या आपल्या याच्यामध्ये सेफ असतात. आपण याकरता प्रार्थना करूया की याच्या पवित्र ईदच्या दिवशी हे युद्ध थांबावं आणि भारतावर येणारे संकट हे दूर व्हावं ही सदिच्छा, शुभेच्छा. जय हिंद. सातपूर शहरातील तमाम सातपूरवासियांना मी ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरोखरच आम्ही बोलून दाखवणार नाही. ईदच्या दिवशी यायचे, फुलं द्यायचे, गाळाभेटी घ्यायचे. आम्ही काम करणारे, कृती करून दाखवणारे नगरसेवक आहे. फारुखभाई माझ्या अंदाजे हजला गेले होते आणि मला रुस्तमभाईचा फोन आला, सेक्रेटरी, का बरेच दिवस झाले का आपल्या मस्जिदमध्ये स्वच्छता झाली नाही. निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी गाडी पाठवून पूर्ण स्वच्छता केली आणि कॉन्क्रिटीकरणसुद्धा आमच्या माध्यमातून झालेले आहे. आणि याच्यानंतर देखील फारुखभाईंनी, आम्ही त्यांच्या घरातले नगरसेवक आहोत, फारुखभाईंनी, सलीमभाईंनी आम्हाला आदेश करायचा असं काम आहे. हे काम आम्हाला झालंच पाहिजे आणि 100% आम्ही ते करून दाखवू. आणि कृतीतून आम्ही काम करणारेच लोक आहेत. आणि मला एक सूचना देखील रुस्तमभाईच्या माध्यमातून आली तर मागं ड्रेनेज लाईन हवी आहे आम्हाला. फारुखभाई, या ठिकाणी तुम्हाला आम्ही चारही नगरसेवकांच्या वतीने काही ग्वाही देतो सलीम का आम्ही आत्ताच ज्या नवीन बजेटमध्ये ज्या ड्रेनेज लाईन धरलेलं आहे, सर्वप्रथम इथून आपण मस्जिदच्या मागची ड्रेनेज लाईन करून देणार आहे. आणि पुन्हाच एकदा मी तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना, सातपूर शहर हे नेहमीच गुन्हा गोविंदानं राहणारं शहर आहे. कधीच दोन समाजामध्ये या ठिकाणी संघर्ष झाला नाही. तर मी पुन्हाच एकदा सर्व सातपूरवासियांना ईदच्या पवित्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सातपूर शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र आणि देशामध्ये उत्साहामध्ये ईद साजरी होते. पण संपूर्ण जगामध्ये
युद्धाचं सावट आहे. ह्या पवित्र दिनी युद्धामध्ये जे निष्पाप नागरिकांचे जे बळी गेलेले आहेत त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मला वाटतं ईद रमजान ईद साजरी करत असताना सर्व जाती धर्माने एकोप्याने ह्या देशामध्ये ती साजरी करताय. मग ते आमच्या हिंदू बांधवांचे सण असो, दिवाळी असो, दसरा असो, गुढीपाडवा असो, रमजान ईद असो, आमच्या ख्रिश्चन बांधवांचे नाताळ असो, हे सर्व उत्सव या सातपूर शहरामध्ये हे साजरे होत असता सातपूर शहरानं, सातपूर गावानं नेहमीच गावपण दाखवलेलं आहे. आणि मला वाटतं यापुढेही असंच एकोप्यानं सर्व हिंदू मुस्लिम बांधव सर्व उत्सव, सर्व जाती धर्माचे उत्सव साजरे करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. निर्भीड न्यूज नाशिकसाठी संपादक नंदकुमार जाधव.